च्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड या भागात जाऊन बघा, रात्री काय धिंगाणा टाकला जातोय, सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात, तेव्हा कोण विचारत नाही। सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे, सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे। एवढी हिम्मत आहे तर बाकी सगळ्या ईदच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना। मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर सळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही की का सळ्या घुसवतात। तो त्यांचा प्रश्न आहे। माझा मुद्दा आहे की आमच्या हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल श्रद्धेबद्दल कोणी प्रश्न विचारू नये आणि वशी विचारायचंच असेल तर अन्य धर्मांना पण विचारायची हिंमत दाखवावी। बकरी ईदच्या टायमाला पण विचारा, या रमजानच्या टायमाला पण जे रात्री धिंगाणा घातला जातोय ना, 12च्या नंतर दुकानं विकणं हे सगळे जे काही मोहम्मद अली रोड आणि इथे धिंगाणा घातला जातोय ना नळ बाजार विजारमध्ये, तिथे पण विचारा ना काय चालू आहे ते सगळी नाटकं। आम्ही एकाच श्वासात जय श्रीराम पण म्हणतो, त्याच साधा जय शिवराय पण म्हणतो, पण तुम्ही आता अल्लाह अकबर जे म्हणायचे सुरुवात केलं ना ते पहिलं बंद करा। पहिल्या स्वागताच्या वेळी यांच्यासाठी जय श्रीरामचे नारे लागायचे, आता अल्लाह अकबरचे नारे लागतायत, हा फरक आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।